पडन ही बरो बंदारो बांधपाक जावन ताका ते फळयो घालपाक ते फळयो सारक्यो ना ताका लागून पाणी आमचा सगळं भायर वयता शेतान येवपाक येता पाणी येयना ताका लागून आमकां खूब अंदूच्या वर्सा तरी खूब प्रॉब्लेम जाला श्रेयामान खूब तरेन खटाटोप करून बघले पण स्वतः पडणीकार जो आम्ही शेत दिवन पडणीकाराक एकट्याक दिल्ला शेत पण तो करपाकच जायना स्वतः शेतकरीच सध्या वावरता आणि तो श्रेयम वावरता पण थोडासा आम्ही अंदू मेहनत घेऊन भरपूर शेत केला पण आमकां गोरवां फुडें माणसुकी ना गोरवां म्हणजे सोडून घालतात कोणाक सांगल्या माझी गोरवां न्हू तुजी गोरवां न्हू जेव्हा तर धरूंक येतात हे येतात ते तर आपली म्हणतात तोपर्यंत आपली नोंद म्हणतात अशी परिस्थिती जाला तरी गोरवांचेर आम्ही सरपंचाक सरपंचाक निवेदनय दिला आणि फाल्यां ग्रामसभेकय तो विषय आसा आणि ग्रामसभेक आमकां जें सांगलां 21-22 तारखे आपण सगळे गोरवां असली उखलतय म्हणा व्हरतय म्हण सांगलें अजय कळंगुटकारान तरी जावन आमकां तशीच जाली आणि उरलेली गोरवां आमी धरून परत कोण वाड्याक सरपंचा कडेन दिवपाची ठरयल्ल्या पण आमी गोरवां सोडचो ना आनी शेताची आमी मेहनत हेचे फुडें आनी करतलो आणि उरलेली शेतां हेचे फुडले आमी लोकांक करपाक मेन आदार करतलो आणि तांकां मदत करतलो कित्याक अंदू आमी शेती जी आहा न्हू ती मशिनान लायल्ली आसा आणि आमकां शेती कमी खर्चान अंदू उत्पन्न भरपूर मेळटलें असं आमकां तरी आतां दिसता ताका लागून आमचे खटाटोप चालू आहा थँक्यू आज दिसते खावपाक चालू आहा शेत आमी करतो वडुलो पडींग अशें केन्ना आणि सरकारान कितें दिवचें अशें दिसना आणि आमकां एक समजान घेवन आमकां काय तरी तेची एक नुकसान भरपायची एक मागणी करतो आमी ते मशीन लागून आमी अधिक मागणी करतो की त्यांनी आपल्या बंदोबस्त मशीनचो करपाक मुख्य काय मशीनवाल्यान आपले सरकारान आमकां काय ना सरकारान आमकां काय नाका फक्त मशीनचो बंदोबस्त केल्या पुरो इतकोच लागतो बांधपाचे आणि पडणी आमचे करपाचे इतके आमी कष्टाळू माणूस सरकाराकडे मागतो ना फक्त आमकां सरकारान एक कष्ट केले आमकां मेळ्ळ्या पुरो आमी मागणी फक्त मशीन सोडल्यो टायमींग तेंच्यांनी वराच्या शेतान येवच्या शिवाय आणि आम्ही ते असो पर्यंत आम्ही हे आमचे कष्ट जाऊ कसं तरी करतलो ह्या वर्षी आमकां मशीन आल्या आम्ही सगळ्यांनी खनन लायला मुख्य म्हटल्यार आता ते एक दीस ना चुकता ते कशेच बंद जायना तेव्हा त्या गव्हर्नमेंटान त्याचे बंदोबस्त कसो ना ते मारेकारी येतात त्यांना तरी ते गोरवां म्हशी दिवपाची म्हणून आपल्या नाव दीक्षिता नायक तुम्ही केन्नापासून करता ही शेती आमचे सासू माझे सासरा आसा तेन्नापासून खूप वर्सां जाली आता खूप प्रमाणात खंय म्हशी येता रातचे आमकां हांगासर दीस रात आमकां राखच्यो पडटा पूण कितें फायदो गव्हर्नमेंटा शेतां करा म्हणटा म्हशींक हेका कोण पळयतलो आडे कर म्हणटा पंचायतीन गेल्यार आडे कर म्हणटा पण खंयचे पळय हांगासर येवन तेंच्यानी पळोवंक जाय न्हू खंयसर कोणाची शेतां कितें हेका आपल्या अपुरवायच्या जाल्यार करूं येता न्हू पण कशें आडे करतले कितें करतले ते आडे केले पळय खाल्ला पळय तेंच्यांनी हे केला सगळें खावन कितें फायदो आमी आतां कामेरा घालता गव्हर्नमेंटा शेतां करता पण ते शेत करूंक जाय पण हे करूंक नाका न्हू आमी इतलो खर्च आमकां 10-15 हजार खर्च येता तर कितें आपले कश्ट हे आहा म्हणून करपाचें ते शेत जमीन आहा म्हणून कितें फायदो करून आमच्या खाल्ले जाल्यार कित्याक म्हणून हे लोकांनी तर मातशें हे करूंक जाय न्हू म्हशीकारांनी मातशें बांदून तरी दवरूंक जाय इतलो आमी कश्ट काल रोडाक गेले सारके ते शेत पळोवन खाल्ले तशें कितें म्हणून करपाचें आमी आतां हे करा तूं कितें पाणी वयता हो आता बंदारो बांधला पळय साळगांवकर तो उदक वयता थोडे काय कसं काय म्हणजे पयलीं आमी सगळे शेतकार एखादे येताले आणि हे लोबरांनी बांधलेले आणि मातयेन बांधताले गुयेंनी मारून मारताले पण आता कशें जालें आता ते लोबरा बांधले आणि थोडे कॉन्क्रीट केल्ले आणि ते आता सगळे पोखळ झाले कुल्ल्यांनी काढून ते लोबर आता माती झाले आणि भितर आता माती मारूंक जाय माती मारपाक खूप लेबर लागतले म्हणजे हे माती मारून परत हयसर बांधल्या उपरांत अशेंच पाणी पळय हे केलें आमी पेटोळी अशी पेटोळी वयर ताका करीत जाल्यार मागीर अशें हांगासून पाणी वयतले ते पाणी गेले तरच ते शेताक पावतले पूण आतां कशें जाला हांगा लेबर जाय पडटले हांगा काम करपाचें आहा बंदाऱ्याचें आमी त्याच पुरती काम केलें कित्याक आमकां डेप्युटी सरपंचान सांगलें की तुमी हेची कामां कर स्विच गेटीचें काम करा म्हण म्हाज्यान कितें थोडे आसले पयशे ते मोडून
दोन स्विच गेटी बांधले. आता आमकां आनीक एक व्हडली बांदूची आहा. अशें आमच्या गांवांत 7 स्विच गेटी असतात म्हणजे पडणी. हेतून आता 2 पडणी मी माझ्या तोडक्या मोडक्या खर्चान बांधले स्वताच्या. पण आनीक तेका खूप जाय पैसे. ते सरकारान आमकां इरिगेशन डिपार्टमेंटान दिता म्हणून सांगले. पण अजूनही कोण तो ऑफिसर हा तो लिव्हेरात हा म्हणटा. अजून काय त्यांनी येऊनही बघूंक ना आणि कांयच करूंक ना. ओके. आणि आता तुम्ही पहिली मोठ्या प्रमाणात हातान लायताले तरवो, आता मेकॅनिकल करतात, मशिनरी वापरतात. त्याचो काय फायदो असता? त्याचो फायदो म्हणजे सगळं काम बेगीन जाता, टायम सेव्हिंग जाता आणि सगळी मशिनरी यूज केल्ल्या कारणान बेगीन म्हणजे प्रॉफिटेबल आहा. म्हणजे लेबरांच्या फाटल्यान धांवा नाका, तांकां च्या दिवं नाका, ह्या पाणी म्हणजे अशें म्हणजे जेवण घालूचें पडा हे ते आणि परत खूप त्रास जाय. पण आता कशें 4च दिसान सगळी शेती जाता. पण 4 दिसान लास्टाक जाता. पण तेचे पयलीं 2 दीस आणि म्हणजे चवथी कडेन एकदां नांगरले आमी आणि मागीर परत दिवाळे कडेन नांगरले आणि मागीर लास्टाक म्हणजे 4 दिसांनी ही सगळी शेती सोंपयली. म्हणजे खूप टायम वाटावता. आणि सध्या काय गोरवां बिरवां खंय त्रास करता काय? गोरवांचो म्हणजे आमी पंचायतीन आमचे गोशाळेन खुबशी गेल्ली गोरवां आणि आता थोडी आहात. कित्याक आमी म्हटल्यार गांवांत आमच्या खंय तरी गोरवां जायी, गांवां आहा थंय गोरवां आहात म्हणून आमी थोडे गोरवां सोडलेली. पण गोरवां सोडली तीच आमची चूक जाली अशी दिसता. कित्याक तर आता ती परत कोणच बांदिना. कित्याक आमच्या हिंदू धर्मान आमी आता काल आमची संकेश्टी आसली. आता सकाळच्या फुडें आमकां ह्या दिवंक जाय वाडी गाईक पाडी. तेचे खातीर आमी थोडी दवरलेली. पूण ते दवरली तीच आमची चूक जाली. कित्याक ते आतां गोरवांक परत आसली तशें सोडून घालता, बांदिना. म्हणून आमी आतां 22 तारखेक दिसता परत गोशाळे येतली. गोशाळेची गाडी येतली आणि ते जी आसत तांकां धरून दितलो. म्हणजे देवाकय कळा न्ही संकश्ट आमचेर संकश्ट इला आता तेका निर्वहण करूं न्ही. वाडी थंय व्हरान दाखोवनी गोशाळेक. ओके. येस.